नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा GKN 101 सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीवा अधिष्ठान अभ्यासक्रम यामधला 5वा भाग पाहतो आहोत. 70 ते 100 अशी MCQ पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर कोणी नव्याने आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर पाहू आपण आजचा पहिला प्रश्न काय आहे. तो पहिला प्रश्न आहे, प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हा ग्रंथ कोणी लिहिला. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे मिल या विख्यात अर्थशास्त्रज्ञाने प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी हा ग्रंथ लिहिलेला आहे, JS मिल यांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 71, जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षीचा आहे. जमीन सुधारणा कायदा 1883चा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, शेतकरी कर्ज कायदा कोणत्या साली सरकारने अंमलात आणला. शेतकरी कर्ज कायदा 1884 साली सरकारने अंमलात आणला. त्यानंतरचा प्रश्न आहे, कुणाच्या भगीरथ प्रयत्नामुळे सहकारास कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले. सर निकोलस यांच्या भगीरथ प्रयत्नामुळे सहकारास कायद्याचे रूप प्राप्त झाले. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणाच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती स्थापन करण्यात आली होती. आणि विद्यार्थी मित्रांचं उत्तर आहे श्री ND गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 75, महाराष्ट्रात 1948 साली देशातील पहिली सहकारी साखर कारखाना कोठे काढण्यात आला. पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर लोणी येथे काढण्यात आलेला आहे 1948 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 76, भारतात उद्योजकता विकास कार्यक्रमाची पायाभरणी कोणी केली. आणि विद्यार्थी मित्रांचं उत्तर आहे डॉक्टर DC मॅकडोनाल्ड यांनी उद्योजकता विकास कार्यक्रमाची पायाभरणी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 77, मक्तेदारी व अनिष्ट निबंधक व्यापार पद्धती कायदा कोणत्या वर्षीचा आहे. हा 1969चा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 78, वस्तू विक्री कायदा कोणत्या सालचा आहे. वस्तू विक्री कायदा 1930 सालचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्राहक संरक्षण कक्ष कुठे स्थापन केल्या जाते. ग्राहक संरक्षण कक्ष जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापन केल्या जाते. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक 80, अरण्यकांड ही कादंबरी कोणाची आहे. अरण्यकांड ही कादंबरी अनंत मनोहर यांची आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 81, एकमार्गी संज्ञापन प्रक्रियेसाठी कोणता आकृतिबंध अधिक परिपूर्ण आहे. एकमार्गी संज्ञापन प्रक्रियेसाठी वर्तुळाकार आकृतिबंध परिपूर्ण आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 82, आधुनिक मुद्रण तंत्राचा जन्मदाता म्हणून कोणाला ओळखले जाते. आधुनिक मुद्रण तंत्रज्ञानाचा जन्मदाता म्हणून जोहान गेटनबर्ग यांना ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 83, द इकॉनॉमिस्ट हे ख्यातनाम साप्ताहिक कुठून प्रसिद्ध होते. द इकॉनॉमिस्ट हे ख्यातनाम साप्ताहिक लंडन येथून प्रसिद्ध होते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 84, कोणते परिषदेने गुलामगिरीची प्रथा बेकायदेशीर ठरविली. उत्तर आहे 1985 सालच्या बर्लिन परिषदेने गुलामगिरी प्रथा बेकायदेशीर ठरवलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 1998चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणत्या अर्थशास्त्रज्ञाला मिळाले. अमर्त्य सेन यांना ते मिळालेले आहे. 1998चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक अमर्त्य सेन. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 86, भारतीय संसदेने मानवाधिकार संरक्षण कायदा कोणत्या साली संमत केला. भारतीय संसदेने मानवाधिकार संरक्षण कायदा 1973 साली संमत केला. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण.
मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश असतात. नंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे 1925 साली कोणी कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल तयार केले? 1925 साली एनी बेझंट यांनी कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल तयार केले. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 89. कोणत्या साली जागतिक घोषणेने गुलामांचा आंतरराष्ट्रीय व्यापार बंद झाला? 1808 साली जागतिक घोषणेने गुलामांचा आंतरराष्ट्रीय व्यापार बंद झाला. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 90. गोव्यात कोणी सती जाण्यावर बंदी घातली होती? गोव्यात पोर्तुगीज राज्यपाल अल्बुकर्क यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 91. विधवांच्या दुर्दशेची दखल सर्वप्रथम कोणत्या वृत्तपत्रामध्ये जाहीर करण्यात आली? आणि विद्यार्थी मित्र याचं उत्तर आहे दर्पण या वृत्तपत्रामध्ये जाहीर करण्यात आली. बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे संपादक होते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 92. कार्यशरणता म्हणजे काय? कार्यशरणता म्हणजे कार्याचे व्यसन. मानसिक आजाराचे किती प्रकार आहेत? मानसिक आजाराचे 8 प्रकार आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 94. मानवी हक्काची घोषणा कोणत्या वर्षी करण्यात आली? मानवी हक्काची घोषणा 1948 10 डिसेंबर 1948ला करण्यात आली. आणि म्हणून तो दिवस आपण मानवी हक्क दिन म्हणून 10 डिसेंबर हा दिवस आपण साजरा करत असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 95. कोणत्या घटनादुरुस्तीने नागरिकांची काही कर्तव्य सांगण्यात आलेली आहेत? 42व्या घटनादुरुस्तीने नागरिकांची 10 मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत सांगण्यात आलेली आहेत. त्यामध्ये आता दुरुस्ती करून ती आता 11 झालेली आहेत 1986 पासून. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 96. पर्यावरण नीतीत एकूण किती सूत्रे आहेत? पर्यावरण नीतीत एकूण 25 सूत्रे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे पर्यावरण नीतीची 25 सूत्रे कोणी सांगितली? पर्यावरण नीतीची 25 सूत्रे डॉक्टर माधवराव गाडगीळ यांनी सांगितलेली आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे वनस्पतीपासून आपल्याला किती टक्के प्राणवायू मिळतो? वनस्पतीपासून आपल्याला 30% प्राणवायू मिळतो. त्यानंतरचा प्रश्न आहे सुखदायी आरोग्याची व्याख्या कोणत्या संघटनेने केली आहे? सुखदायी आरोग्याची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने WTOने केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आपण 99-100 प्रश्न पाहिलेली आहेत. यातली बहुतांश प्रश्न परीक्षेमध्ये येतील. सिलेबस खूप फास्ट आहे, त्यामुळे जेवढे अधिक प्रश्न काढून सराव कराल तेवढे अधिक परीक्षा सोपी जाईल. आपली परीक्षा सुलभ व्हावी यासाठीचा हा प्रयत्न आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. आपण या चॅनलवर नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अधिकाधिक विद्यार्थी मित्राला हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.